जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ येवला यांच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी संघाचे सचिव श्रीमान कृष्णा शिंदे यांनी योगाबद्दल मार्गदर्शन केले आणि योगाचे अनेक फायदे ज्येष्ठ नागरिकांना सांगितले। त्यांनी योगाचे प्रशिक्षण दिले आणि सर्वांकडून योग अभ्यास करून घेतला। योग या शब्दाचा अर्थ जोडणे असा होतो। तो शरीर आणि मनाला एकत्र जोडतो। योगामुळे आपले शरीर निरोगी आणि मन शांत राहते। योग केल्यामुळे ताणतणाव कमी होऊन आपण आनंदी राहतो। सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि ध्यान हे योगाचे काही महत्त्वाचे भाग आहेत, असे कृष्णा शिंदे यांनी सांगितले। रावसाहेब दाभाडे गुरुजी यांनी योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या। गुमान सिंग परदेशी यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्तम प्रकारे केले, तर नारायण मामा शिंदे यांनी योगामुळे आपले शरीर आणि मन निरोगी राहून जीवनाचा आनंद घेता येईल आणि आपले आयुष्यमान नक्कीच वाढेल असे सांगितले। या प्रसंगी कृष्णा शिंदे, गुमान सिंग परदेशी, सूरज मलकरवा, नारायण मामा शिंदे, शशिकांत मालपुरे सर, श्याम बागुल सर, जुगल किशोर कलंत्री, वसंत मोरे, डॉक्टर जयप्रकाश करवा, निक्कम सर, कुलकर्णी डॉक्टर सूरज भावसार, पुंजाराम काळे, सुधाकर भामरे, डॉक्टर विलास दाभाडे तसेच कॉलेजचे विद्यार्थी आणि रोज सकाळी फिरणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला।